गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, आज मी बनवत आहे डब्याला मेथीची भाजी. तुम्ही सारखं बनवत असाल रोज सकाळी, काय सारखी भाजी भाजी भाजीच भाजी भाजी भाजी. मी प्रत्येक भाजी तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या पद्धतीने, माझ्या रेसिपीनुसार. तर बघा, ही घेतलेली आहे मेथीची भाजी. हे 2 गड्डे आहेत बघा, किती दिसती. आणि आता शिजवल्यानंतर ना केवढीशी दिसत. त्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण एकत्र चिरून घेतलं. आता हे आपण तेल गरम करायला टाकले, आता त्यात टाकू. मस्तपैकी मिरची आणि लसूण भाजले ना की मग त्यामध्ये टाकायचं आपण ही डाळ, मुगाची डाळ. सकाळ डब्बा बनवायचा म्हणलं ना की लई घाई होती. टिकली लई छोटी लावलेली सांगायचं. आपण टाकूया त्यात मीठ. त्यामध्ये टाकायचं आता भाजी. मुलीला पाणी गरम करायची होती, त्याला पाणी लागतं गरम करून. तुम्हाला दाखवते बघा, दिसते का किती झाली. कडे बसा नाही भाजी, हलवायचं पण लई मुश्किल आता. तर हे बघा, आता हलवली जरा बऱ्यापैकी. आता शिजल्यावर तुम्हाला दाखवते. बघा, भाजी शिजते. इकडे चपात्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे. चपात्या करायच्या आता. हे कालची भाकरी आणि उरल्या 3 चपात्या. कारण रात्री आम्ही कार्यक्रम होता म्हणून बाहेर गेलो होतो, त्यामुळे चपात्या ही शिल्लक राहिली. आता ह्याला मस्तपैकी असं पेपरमध्ये गुंडून ठेवून द्यायचं आणि दुपारी गरम करून खायचं. फेकून द्यायचं नाही. आमच्या पोटपोटच्या तुटल्यात एक तर पाय, काय करावं. बसत पण नाही मग नीट. प्रतिभा काकीच्या इथे एक टीचर आली होती, 9th-10th ला शिकवली. बनवत आहे चपात्या. अशा झाल्या चपात्या, तर थोड्याच राहिल्या. मस्तपैकी मेथीच्या भाजीतलं पाणी आटलं ना, मग तेल टाकून परतायची थोडीशी. खूप भारी लागते. मेथीच्या भाजीत पाणी असलं ना, मग ती काहीतरी स्वतः खाल्ल्यावानी लागते. आणि आमच्या पोरीला तर तेलाची लय आवडते. ती पार अशा भाज्या दाबून 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 खाते. त्यातलं पार सगळं तेलच काढायचं. तेल आरोग्यासाठी चांगलं नसतं जास्त. हां, ते आरोग्यासाठी तिच्यात डाएट कॉन्शियस आहे.
लोक मटणच्या भाजीवर तरी नुसतं तेल खातात. बघा तुम्हाला दाखवतो भाजी किती भाजी होती, केवढी भाजी झाली. आता सगळं पाणी आटले, त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकणार आणि मस्त त्याची परतून घेणार. आता एवढी शेवटची चपाती करते कारण तिला बिना घालायचं. मस्तपैकी असं तेल टाकून ना परतून घेते. माझ्या पोरीला माझ्या हातच्या भाज्या आवडत नाही, माझ्या मम्मीच्या हातच्या आवडतात. आणि आमची करते एवढी एवढूशा भाज्या आणि कशा पण करते, अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या तरी ते तिला आवडतात. कारण अर्ध्या पक्क्यात झाल्या. आमची मम्मी भाज्या जास्त शिजवत नाही, असं म्हणतात की भाज्या जास्त शिजवू नये, त्याचे जीवनसत्व नष्ट होतात. तरीच अर्धे कच्चे अर्धे पक्के खावे. पण आमच्या आया नाही करत ना तसं. पण आम्ही भाज्या शिजवतो पूर्ण. जरा बारीक गॅसवर ठेवते जरा. बरं की वाटली आता मी माझ्या ह्याच्यावर सगळं हिला आयतं पाहिजे. फक्त उठणार, लांगोळीला पाणी यायचं द्या, हिला डब्बा द्या भरून. ही बाटली हे बघा, ही बाटली भरा, परत अजून काय हिला पाणी गरम करून द्या. फक्त हिचं काम काय असतं, बॅग सुद्धा भरायची. काल तर पाऊस सुद्धा, पेपर होता आणि पाऊस सुद्धा विसरून गेलती घरी. एवढी तर पोरगी माझी शहाणी आहे. म्हणजे किती ती त्या तव्यावर धर म्हणजे ती गरम होईल, गरमच तवा आहे. तूप प्यायचं काम चाललेलं आहे आता. तर चला आता तिच्या बेण्या घालून घेते. हे बघा सगळा असं आमच्या तर बेडवर ना माणसं बसायच्यापेक्षा पसार असले असतो. अजून काय आमचा गुरु उठलेला नाही. ते बटन टाक पाणी गरम करायला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.